मुंबई महापालिकेमध्ये भाजपनं विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आसाममधून भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांचं अभिनंदन केलं। याच वेळी मोदींनी काँग्रेस नेतृत्वावर सुद्धा टीका केली आहे। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। आसामच्या काझीरंगामधून पंतप्रधान मोदी यांनी मुंबई महापालिकेच्या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला। भाजप कार्यकर्ते, नेते आणि जनतेचे आभार मानताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं। मुंबई, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया। देखिए, जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है। जिस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज चौथे या पांचवें नंबर की पार्टी बन गई है। जिस महाराष्ट्र पर कांग्रेस ने सालों तक शासन किया, वहां कांग्रेस पूरी तरह से सिमट गई है। कांग्रेस देश का भरोसा खो चुकी है। दुसरीकडे महापालिका निवडणुकीतल्या पराभवाचं काँग्रेस चिंतन करणार आहे। पुण्यात याबद्दल काँग्रेसनं बैठक बोलावली आहे। या बैठकीत पराभवामागच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे। निवडणुकीच्या निकालामध्ये जे अपेक्षित यश आहे ते काँग्रेस पक्षाला मिळू शकलं नाही संख्यात्मक बाबीत, आणि ते न मिळण्याच्या मागची जी कारण आहे त्याचा प्रसंगी आम्ही उहापोह केलेला आहे। आमचे कार्यकर्ते जीवाचं रान करून जे लढले त्यांचंही कौतुक या निमित्ताने या ठिकाणी करतो। पक्षासाठी, विचारासाठी, लोकशाहीसाठी जी आमचे नगरसेवक जे लढले त्यांचा रास्त अभिमान हा काँग्रेस पक्षाला आहे। कुठल्याही प्रकारची वैचारिक, व्यवहारिक तडजोड न करता नैतिक लढा हा सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून आम्ही लढत राहू। काँग्रेस हा एक खूप मोठा भारतीय जनता पक्षाप्रमाणे राष्ट्रीय पक्ष आहे। त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला असं एकंदरीत दिसतं आहे। पण तरीही काँग्रेसला 25 पेक्षा जास्त जागा महानगरपालिकेत मिळाल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। आणि उद्याच्या वाटचालीमध्ये हे सर्व नगरसेवक जे आहेत हे आमच्याबरोबरच राहणार आहेत। काँग्रेसला 25 पेक्षा जास्त जागा मुंबईत मिळाल्या आहेत। साधारण मुंबईतली 30 टनची ताकद कायम राहिलेली आहे। तिकडे सोलापूर महापालिकेतल्या पराभवानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भावनिक पत्र लिहिले। अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्यांवर फिरून केलेला संघर्ष, लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार आकड्यांमध्ये उतरला नाही। याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे। हा पराभव वेदनादायक पण अंतिम नाही। बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर, धार्मिक ध्रुवीकरणाच्या अंधारलेल्या वाटेवर निवडणुकांना सामोरे गेलो। तरीही आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो। आपल्या सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करत राहिलो। राजकारणात जय पराजय हे येत जात असतं, मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी असते। बलाढ्य धनशक्तीचा कसा सामना करायचा यावर चिंतन करायला हवं। सोलापूरचं हित हेच आपलं ध्येय। तुमच्या मेहनतीला, निष्ठेला आणि संघर्षाला माझा सलाम, असं पत्र प्रणिती शिंदेंनी लिहिले। डिसेंबर 1885 मध्ये मुंबईत काँग्रेसची स्थापना झाली होती। त्याच मुंबईत काँग्रेसचा पराभव झाल्याचं सांगत मोदींनी निशाणा साधलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।